आपल्याकडे हा समोर जो आहे जावाचा एक प्रोग्राम आहे. आपल्या पॅकेजचं नाव आहे जावा ॲप्लिकेशन 1. हे पॅकेज नेम म्हणजेच आपल्या प्रोजेक्टचं नाव असतं. एका प्रोजेक्टमध्ये बऱ्याचशा जावाच्या फाईल्स असतात, त्यामुळे एका संपूर्ण या फाईल्सला एकत्रित ठेवण्यासाठी जावा पॅकेज काम करतं. जावा पॅकेज काय करतं, बऱ्याचशा फाईल्सला एकत्र ठेवतं. म्हणून सगळ्या फाईल्सला पॅकेजचं नाव हे त्या ठिकाणी एक प्रोजेक्टचं नाव दिलं जातं. पॅकेजचं नाव म्हणजेच प्रोजेक्टचं नाव आहे. जेव्हा तुम्ही नवीन प्रोजेक्ट घेता या ठिकाणी फाईल मेनूमध्ये जाऊन, तर त्यावेळेस तुम्हाला ते विचारलं जातं. तर हे आहे पॅकेज नेम. आपला प्रोग्राम इथून सुरू होतो. या ठिकाणी पॅकेजचं नाव आपण आपल्या प्रोग्राममध्ये सध्या थोडंसं कन्सिडर करणार नाही आहोत. आपल्या प्रोग्रामकडे आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. आपणास या ठिकाणी दिसतंय पब्लिक क्लास आणि पुढे आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे जावा ॲप्लिकेशन 1 आणि एक्सटेन्स थ्रेड म्हटलंय. म्हणजेच काय, तर हा जो प्रोग्राम असणार आहे या ब्रॅकेट पासून या ब्रॅकेट पर्यंत, या पूर्ण ब्रॅकेटमध्ये आपण थ्रेडवरती काम करणार आहोत किंवा थ्रेडला आपण या ठिकाणी एक्सटेंड करतो आहोत. थ्रेड दोन प्रकारे आपण एक्सटेंड करू शकतो किंवा थ्रेड दोन प्रकारे आपण रन करू शकतो. तर आपण हा पहिला पाहतो एक्सटेंड्स मेथड वापरून. तर हा थ्रेड जो आहे याच्यामध्ये आपण या ठिकाणी वॉइड फंक्शन घेतलंय, पब्लिक वॉइड रन. या रन फंक्शन मध्ये काय टाकलंय, फक्त सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन म्हणजे लाईन, हाय दिस इज थ्रेड रनिंग. हे जे टेक्स्ट आहे जेव्हा थ्रेड रन होईल तेव्हा हे टेक्स्ट आपल्याला डिस्प्ले होईल. आणि या ठिकाणी आपलं दुसरं फंक्शन आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. मेन फंक्शन आहे हे. या मेन फंक्शन मध्ये आपण काय घेतलंय, जावा ॲप्लिकेशन 1 T1. आता हे जावा ॲप्लिकेशन 1 जे आहे हे आपल्या मेन क्लासचं नाव आहे. जो आपला मेन प्रोग्राम आहे त्याचा ॲप्लिकेशन नेम सुद्धा तेच आहे. ओके, जे या ठिकाणी असेल तेच या ठिकाणी असेल आणि तेच या ठिकाणी सुद्धा असेल. अशा प्रत्येक ठिकाणी ते असेल. फक्त स्पेलिंग मिस्टेक्स होऊ द्यायच्या नाहीत. पॅकेज नेम हे स्मॉलने सुरू केलेलं आहे, मात्र क्लासचं नाव हे कॅपिटल लेटरने सुरू झाले तर या ठिकाणी सुद्धा कॅपिटल लेटरच असायला हवं. तर यानंतर थ्रेडचं नाव आहे आपलं T1. हा T1 हा एक थ्रेड आहे. त्यानंतर इक्वल टू न्यू जावा ॲप्लिकेशन 1 म्हणजेच काय, जावा ॲप्लिकेशन 1 चा हा एक थ्रेड आहे. जावा ॲप्लिकेशन 1 T1 इक्वल टू न्यू जावा ॲप्लिकेशन 1. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी पण जावा ॲप्लिकेशन 1 आहे, या ठिकाणी पण जावा ॲप्लिकेशन 1 आहे, मग इथे न्यू लावलंय कशासाठी, तर यासाठी हा आपला क्लासचं नाव आहे आणि या क्लासवरून आपण एक थ्रेड तयार केलाय T1 इक्वल टू न्यू जावा ॲप्लिकेशन 1. आणि हा थ्रेड जो आहे T1 याला आपण या ठिकाणी स्टार्ट म्हटलं की आपला थ्रेड रनिंगला स्टार्ट होणार. आता आपण याला स्टार्ट करूयात. हाय दिस इज थ्रेड रनिंग. ओके, आपण अशा प्रकारचे जे ह्याच्यामध्ये टेक्स्ट टाकले ते टेक्स्ट या ठिकाणी प्रिंट होणार आहे. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण T1 ला या ठिकाणी स्टार्ट करतो त्यावेळेस आपला जावा ॲप्लिकेशन 1 चा थ्रेड रन होतो. हे कशासाठी यूज केलं जातं, तर थ्रेड जो आहे हा प्रकारच ऍक्च्युली यासाठी वापरला जातो की जेव्हा तुमचं मेन ॲप्लिकेशन रन होत असेल तेव्हा त्याच्या बॅकग्राऊंडला काही प्रोसेसेस रन झाल्या पाहिजेत, असं ज्यावेळेस आपल्याला कोडिंग करायचं असतं. कारण पहा, बरेच ॲप्लिकेशनचे असं होतं की वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्यात रन होत असतात, पण त्या प्रोसेस बॅकग्राऊंडला सुद्धा रन झाल्या पाहिजेत आणि फ्रंट एंड मात्र डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. जसं तुम्ही समजा फोटोशॉपमध्ये काम करत असाल तर तुम्ही ज्यावेळेस फोटो एडिटिंगचं काम करता त्यावेळेस किंवा फाईल सेव्ह करत असाल तर सेव्ह करताना तुम्ही काही बरेच ॲप्लिकेशन असं होतात की सेव्ह वर फक्त क्लिक करायचं, तो ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंडला सेव्ह करतो. तो तुम्हाला तिथे डिस्प्ले होत नाही की फाईल सेव्ह झाली मग ओके करा क्लिक करा, नाही, तो फक्त सेव्ह करताना सेव्ह करतो. किंवा फोटोशॉपमध्ये एडिटिंग करताना तुम्हाला फक्त डिस्प्लेवरती रिझल्ट दिसतो, बॅकग्राऊंडला बरीच प्रोसेस चाललेली असते. मग ही बॅकग्राऊंड प्रोसेस करण्यासाठी थ्रेडचा वापर केला जातो जावाचा. ओके, तर आता अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मल्टिपल थ्रेड सुद्धा रन करू शकता जेणेकरून तुमची कामं सोपी होतील. ओके, म्हणजेच काय, तुमचं मेन ॲप्लिकेशनला डिस्टर्ब न करता बॅकग्राऊंडला जर तुम्हाला काही प्रोसेसेस रन करायचे असतील तर अशा पद्धतीने थ्रेडचा वापर केला जातो. थ्रेड अगदी सिंपल आहे, असं काही फार मोठी वेगळी कन्सेप्ट नाहीये पूर्ण, पण थ्रेड हा फक्त बॅकग्राऊंडला ॲप्लिकेशनचे प्रोसेस रन करण्यासाठी वापरला जातो. तर तो कसं करायचा, या ठिकाणी पहा तुम्ही, आपण जसं आता रन केले, हा मेन प्रोग्रामचा आपला या ठिकाणी मेन फंक्शन आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आणि थ्रेडचं जे फंक्शन आहे ते या ठिकाणी आहे. मात्र संपूर्ण प्रोग्राम जो आहे हा पूर्ण थ्रेडचा असल्यामुळे या ठिकाणी एक्सटेंड्स थ्रेड असं यूज केलेलं आहे. तर जावा ॲप्लिकेशन 1 हे आपल्या थ्रेड क्लासचं पण नाव आहे, आपल्या पॅकेजचं पण नाव आहे, म्हणजेच प्रोजेक्टचं पण नाव आहे आणि या ठिकाणी आपल्या मेन फंक्शन मध्ये सुद्धा त्याला ऍक्सेस करण्यासाठी वापरलेले जातं. या ठिकाणी आपण पाहतोय, आपण जसं मगाशी पाहिलं की
जो पहिला आपला प्रोग्राम होता याच्यामध्ये फक्त T1 नावाचा थ्रेड आपण घेतला होता. मात्र या ठिकाणी मी T2 नावाचा सुद्धा थ्रेड घेतला आणि हा T2 जो आहे याला स्टार्ट केल्यानंतर हा पुन्हा एकदा थ्रेड रन होईल. म्हणजे तुम्ही पाहता की बॅकग्राऊंड मध्ये मी 2 थ्रेडच्या प्रोसेसेस रन केल्या, त्या रनिंग मध्ये आहेत ऑलरेडी, याला मी स्टॉप केलेलं नाहीये. जेव्हा प्रोग्राम रन करता तुम्ही एक्झिक्यूट करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्या रनिंग मध्ये जातात. म्हणजेच आपण मल्टिपल थ्रेड सुद्धा याप्रमाणे या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकतो. दोन्ही वेळेस तुम्ही पाहताय सेम फॉर्मॅट आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी T1 चा T2 केलाय आणि T2 ला स्टार्ट केलाय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मल्टिपल थ्रेड सुद्धा रन करू शकतो. फक्त हा जो आहे हा बेस राहील, बेस फंक्शन आपलं ज्याला रन नाव दिलंय आणि त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी T1 आणि T2 असे मल्टिपल थ्रेड्स रन केले आहेत.